वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. दिवसात 10 तास वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयाला टाळे. शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन. सत्ताधारी शिंदे सेनेचा सरकारला घरचा आहेर. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने किमान 10 तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीनं देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटनेनेच शासन आणि महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं या आंदोलनाची तालुकाभर चर्चा रंगली. शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देवळाली प्रवरा मंडळातील सुमारे 32 गावांमध्ये वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक ठिकाणी अवघा 2 तासच वीज पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे पिकांना पाणी देणे, शेतीची कामे करणे आणि कृषी उत्पादन टिकवणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयातील पंखे बंद करून अधिकाऱ्यांचे लक्ष समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी अभियंता RH राजपूत यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते आंदोलनस्थळी न आल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला. देवळाली प्रवरा आदी 32 गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. महावितरणचे सहाय्यक अभियंता गणेश वडते आणि कनिष्ठ अभियंता SB विटनोर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. दरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणारे रवींद्र मोरे यांनी वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयात पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर राहुरी विभागाचे उपकार्यकारी अभियंता VM बोरसे यांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात राजेंद्र लोंढे, प्रकाश देठे, सचिन करपे, सचिन पवार, अमोल पवार, प्रदीप पवार, रमेश मोरे, नामदेव चव्हाण, वसंत कदम, जयंत पवार, बाळासाहेब कदम, सोपान पवार, कुशाराम साळुंखे, सुनील ढूस, सुनील सेनारे, अनुप कणसे, गणेश निमसे, कैलास चोथे, सचिन कोळसे, अमित पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. शेतकऱ्यांच्या नावाखाली शेतकऱ्याला 2 तास सुद्धा वीज नीट भेटत नाही शेतीपंपासाठी. म्हणून आज आम्ही या महावितरणच्या कार्यालयावर आलेलो आहे. वारंवार शेतकऱ्यांनी मागणी केली, संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं, साहेब लाईट टिकत नाही, लाईट टिकत नाही. मग आज लाईट जर न टिकली, पिकं करपून चाललेत, या पिकाचं करायचं काय? एक पिकं जर करपून गेले तर कर्ज भरायचं कसं? सरकारने तर कर्जमाफी अशी दिली तर त्याच्यात 10% सुद्धा लोक बसत नाही. आणि सगळ्या गोष्टी अशा केल्या का साखरेची निर्यात बंदी केली, कापसाच्या गाठी आयात केल्या. म्हणजे शेतकऱ्यावर इतकी एकाधिकार पद्धतीनं म्हणजे हुकुमशाही राबवली जाते. आणि हे जर लवकर जर क्लिअर झालं नाही, शेतकऱ्यांना सुविधा जर लवकर मिळाल्या नाही तर शेतकरी नक्षलवादीच्या भूमिकेत उद्या पुढं आल्याशिवाय राहणार नाही. कारण की शेतकरी हा पूर्ण त्रस्त झालेला आहे. भावनांचा पार आता उद्रेक झालेला आहे शेतकऱ्यांच्या. आता कधी तो भावनांचा भडका उडन सांगता येत नाही. म्हणून मी आज इशारा देतो तर लवकर सुधरा तुम्ही, नाही तर नेपाळ व्हायला टाईम लागणार नाही या भागामध्ये. कारण कोणतीच सुविधा नाही. इतर देशांमध्ये शेतकऱ्यांना पगार आहे शेती करायसाठी, शेतीचं उत्पन्न वेगळं आहे, सरकारच खरेदी करतंय. इथं सरकार आपल्या शेतीमालाला भाव मिळायला लागला तर लगेच बाहेरच्या देशातून काही माल असला तो आयात करतात. आज तुम्ही पहा साखरेची काय अवस्था आहे. साखर निर्यात बंदी केली शासनाने. अरे साखर निर्यात बंदी करून साखर खाऊन काय कोणी अत्यावश्यक साखर नाही खाल्ली तर मेला एखादा माणूस नाही साखर खाल्ली म्हणून. अरे साखर ही घरगुती वापरायला 15% साखर वापरली जाते, 85% साखर उद्योगाला वापरली जाते. त्या उद्योगपतींना सुद्धा तुम्ही फुकाट साखर देता.
कुठला न्याय चाललाय ह्यो? अरे आमच्या शेतीमालाचा भाव ठरवायचा अधिकार आम्हाला राहिला नाही. ह्यो एका प्रकारचा खूप मोठा अन्याय आहे आणि तो अन्याय आम्ही आता इथून पुढच्या काळात सहन करणार नाही. आज आमचं तुमच्या माध्यमातून ह्या MSCBच्या अधिकाऱ्यांना आव्हान आहे तर लवकरात लवकर आम्हाला 10 तास ही दिवसा वीज मिळाली पाहिजे, नाही तर भावना भडकल्याशिवाय राहणार नाही आणि येणारा काळ हा अतिशय वाईट असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. महिन्यामध्ये शासनाने जे 6 तास वीज केली, 8 तास 6 तास वीज केलेली आहे. कुठल्या प्रकारची शासनाची चर्चा नाही केली. ते 6 तास पण पूर्ण दाबाने लाईट मिळत नाही. त्याच्यामुळं हातातोडाशी आलेले जे पिकं आहे, प्रचंड खर्च केलेला आहे, उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे आणि पिकं जळायला लागली. मोठ्या प्रमाणात सांभाळलेली पिकं जेव्हा शेतकरी जळतात, आधी शेतकरी गेल्या 4-5 वर्षामध्ये शेती अत्यंत तोट्यामध्ये मजूर मिळत नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये आम्ही 2 महिन्यापासून यांच्याशी संपर्क साधतो. मात्र सूर्याने घेरावा घातला. त्याच चव्हाण साहेबांनी वरिष्ठ आमच्याशी बोलले होते, 2 दिवसात मी तुम्हाला लाईट पुरवठा करून देतो, पूर्ण दाबाने वीज पुरवठा होईल. त्यात कुठल्या प्रकारची सुधारणा झाली नाही. उलट आणखीन वाईट परिस्थिती झाली. पाण्याचं आवर्तन सुटलं होतं पिण्यासाठी, त्यांनी ते राखीव केलं, शेतीला मिळालं नाही. काल पण मुळा धरणाचंही पाणी त्यांनी आता शेतीचं पिण्यासाठी राखीव केलं. अशा सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये शेतकरी सापडलेला आहे आणि त्याचा हा आजचा असंतोष आहे. त्याचा निषेध करायला शेतकरी एकत्र येऊन आज MSCBच्या ऑफिसला कुलूप लावलेलं आहे. त्या अंडर जेवढे सबस्टेशन असतात त्या भागातले शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत, जे की यांनी 6 तास वीज देतात. पण ती 6 तास वीज अशी देतात की ती 2-2 तास सुद्धा लाईट टिकत नाही. वाफ्यामध्ये पाणी गेलं का लाईट जाती, तिकून लाईट आली का डीपीची फ्यूज जाते, फ्यूज टाकली का सबस्टेशनवरून लाईट जाते. अशा विवंचनेमध्ये शेतकरी अडकलेले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आल निनोचा धोका आहे, आज पाऊस पडाना, पण जे पाणी आहे ते सुद्धा पिकाला देता येत नाही, म्हणून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. आज हे सगळे AC मध्ये बसतात, फॅनमध्ये बसतात. यांनी अर्धा पगार घ्यावा, जसं आम्हाला अर्धी लाईट देते तसा अर्धा पगार घ्या. किंवा कुठलाही अधिकारी असेल त्यांना जर का हे महत्त्व कळणार नसेल तर इथले फॅन सुद्धा आम्ही बंद केलेले आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की शेतकरी कोणत्या संकटामध्ये आहे. आज शेतकऱ्याच्या पुढे मोठमोठे आव्हानं येऊन ठेपलेली आहेत. त्याला जर लाईट नसेल तर उद्या ती मोटर चालत नाही, मोटर नसलं तर पाणी जात नाही, पाणी नसलं तर पीक येणार कसं. आणि वरून तुम्ही म्हणणार की कर्जमाफी मागतात. मग या तुमच्या धोरणामुळे कर्जमाफी शेतकऱ्याला मागावं लागते, हे तुम्ही पहिलं समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून आमचा अधिकार कधी समजून घेणार आहे का नाही? आमच्या शेतकऱ्याच्या नेमकं प्रश्नांकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ आहे का नाही? हाच खऱ्या अर्थानं सवाल या सरकारला आहे. या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही अल्टिमेटम दिलं आहे की येत्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही इथे या, नाही तर शेतकऱ्याच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी गणेश वडते, सहाय्यक अभियंता महावितरण. आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या विविध समस्याला घेऊन आपल्याकडे येथील स्थानिक 32 गावाचे जे सर्व शेतकरी आहेत ते सकाळपासून त्यांनी इथे उपविभागामध्ये, देवळाली उपविभागामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यांच्या ज्या विविध मागण्या होत्या विजेच्या संदर्भात, त्यांना ज्या समस्या होत्या त्यांनी आमच्या समोर त्या मांडल्या आणि त्यावर सविस्तर चर्चा करून त्वरित तोडगा आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमच्याकडे प्रशासकीय पातळीवर सर्व चर्चा झालेली असून येत्या 2 दिवसात त्या सर्व समस्या सोडवल्या जातील अशी महावितरणच्या वतीने मी ग्वाही देतो. धन्यवाद.